जिल्हा सांगली या ठिकाणी शिमला मिरचीचा हा प्लॉट आहे. प्रोटेक्टेड फार्मिंग मध्ये हा केलेला प्लॉट आहे. तर आपण शेतकऱ्यांकडून थोडी माहिती घेऊ. तुमचं नाव सांगा. माझं नाव शरीफ गुलाब मुलानी. तुमचा मोबाईल नंबर. 89 28 18 43 43. ओके. आता हा जो प्लॉट आहे तो तुमचा किती एकरचा प्लॉट आहे? हा 2.25 एकरचा 26,000 रुपये. बरं. आता यामध्ये सगळ्यात मेन प्रॉब्लेम कशाचा असतो म्हणजे यामध्ये थ्रिप्स महत्वाचा प्रॉब्लेम. थ्रिप्स ब्लॅक थ्रि- थ्रिप असो किंवा दुसरा कोणताही पांढरी माशी वगैरे. मग आता ह्याच्यासाठी तुम्ही कुठलं उत्पादन वापरलं होतं की ब्लॅक चिप्स कंट्रोल व्हावा, पांढरी माशी कंट्रोल व्हावा, फळं चाटल्यासारखे दिसून येत, त्यासाठी कुठलं उत्पादन तुम्ही वापरलं होतं? बेसिकली आम्ही जास्त करून तुमचं ते स्टीलर आहे की नाही, हा, स्टीलर टेलर आणि त्यासोबत काय वापरलं होतं? टेलर आणि क्रिस्ट तुम्ही वापरलेला आहे. तर आता तुमच्या या प्लॉट मध्ये किती टक्के माल थ्रिप्सनं चाटलेला निघतो आणि किती टक्के नाही नाही, एकही मिरची निघत नाही. थ्रिप्स आता सुद्धा बघा, थ्रिप्स कुठं नाही दिसणार. बरं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की अशा कंडिशन मध्ये, ड्रास्टिक कंडिशन मध्ये सुद्धा एकही फळ थ्रिप्सनं चाटलेलं नाहीये. संपूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता की थ्रिप्स आणि पांढरी माशी माइट्स यापासून पूर्णपणे मुक्त आहे. तुम्ही जे स्टेलरचे जे आपले रिझल्ट आहेत, स्टेलर तुम्ही किती मिलीने वापरलं? पहिल्यांदा 2 स्प्रे होते ते 1 मिली ना, हा. त्यानंतर साहेबांनी 2 ml दिलं. म्हणजे 2 ml परत तुम्ही वापरला. प्रति लिटर 2 ml आतापर्यंत वापरले. बरं. प्रत्येक आठवड्यात एक हात त्यांचा दर आठवड्याला एक स्टेलर तुम्ही वापरता. त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे थ्रिप्स कंट्रोल झाल्यासारखं 100% कंट्रोल. मग त्यासाठी एकदम जी मार्केटमध्ये नवीन जे औषध आले आहेत किंवा प्रवेश अशी काही गरज गरज नाही. ठीक. तुम्ही स्टेलर पासून जे आपल्याला तुम्हाला रिझल्ट मिळाले आहेत त्याबद्दल तुम्ही समाधानी समाधान आहात आहे, 100% समाधान. का? ओके. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? महागडी औषध वापरण्यापेक्षा स्टीलर स्वस्त पण आहे आणि रिझल्ट आहे महत्वाचं. महागडा किंवा कमी पैशाचा विषय नसतो, विषय असतो रिझल्टचा. रिझल्ट यायला पाहिजे आणि आपलं उत्पादन व्यवस्थित निघायला निघायला पाहिजे, पाहिजे. जेणेकरून मार्केटमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. तर धन्यवाद.